नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत समुद्रातील पिवळं सोनं म्हणजेच मांदेली. कोणाकोणाला मांदेली माहीत देखील असेल किंवा कोणाला माहीत देखील नाहीये. तर हीच मांदेली मी आज तुम्हाला साफ करण्यापासून ते कुरकुरीत तळण्यापर्यंत दाखवणार आहे. कित्येकांना ही मांदेली साफ कशी करायची ते देखील माहीत नसतं. तर त्यासाठी मी इथे तुम्हाला ही मांदेली साफ कशी करायची ते दाखवणार आहे. मी इथे घेतलेली आहे ही मांदेली. हे बघा, मी त्या मांदेलीचं पूर्ण मुंडकं काढून टाकलेलं आहे. शेपूट काढायची, वरचे खवले आहेत ते देखील विळीवरती असे घासून साफ करून घ्यायचे. आतली घाण पूर्णपणे अशी ही काढून टाकायची आणि एक एक करून ती पाण्यात सोडायची. म्हणजे मी बाजूला टोपात पाणी घेतलं आहे. एक एक ती मांदेली मी अशी साफ करून त्या पाण्यामध्ये सोडत आहे. हे बघा, परत एकदा अशा प्रकारे मी विळीवरती ही मांदेली साफ करून घेते. मी राहते नगरला. तर काय होतं, कोणाला या मच्छीविषयी माहित देखील नाहीये की मांदेली म्हणजे काय. इथे जास्त मासे मिळत देखील नाहीत. मांदेली पण मला क्वचित कधीतरी शुक्रवारच्या बाजारात मिळते. तर आमच्या इथे होता शुक्रवारचा बाजार, त्यातूनच मी ही मांदेली आणली आहे. आणि इथे सगळे मासे हे किलोवरती मिळतात. हे बघा, मी अशी ही पूर्णपणे अशी साफ करून घेतलेली आहे मांदेली. चवीला खूप चविष्ट लागते ही. तुम्हाला जर कुठे ही मांदेली मिळाली तर नक्की करून खा. मुंबईला सर्रास ही मच्छी सगळीकडे भेटते. पुण्याला देखील मिळत असेल. मी मुंबईची असल्याने मला ही मासे कसे साफ करायचे, कसे बनवायचे, कसे खायचे हे सर्व माहित आहे. नगरला मी आल्यानंतर बऱ्याच जणांनी विचारले, हा कोणता मासा आहे, हा कोणता मच्छी आहे. तर कोणाला माहित नसेल तर त्यासाठी मी ही मच्छी साफ कशी करायची आहे ते दाखवते. पूर्ण आतली घाण देखील काढून टाकायची. त्याचं पोट पूर्ण साफ करून घ्यायचं. वरचे खवले असे खाऊन घ्यायचे, म्हणजे साफ करून घ्यायचे घासून. शेपूट काढून टाकायची की झाली मग आपली मच्छी स्वच्छ. आता अशाच प्रकारे मी या घेतलेल्या मांदेल्या पूर्णपणे स्वच्छ करून घेते. हे पहा, मांदेली स्वच्छ धुवून साफ करून झालेली आहे. साफ केल्यावर बघा किती सुंदर दिसते ती आणि चमकते देखील आहे मांदेली. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया आणि मस्त असे कुरकुरीत फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी इथे सर्वप्रथम घेतलेला आहे हळद. इथे मी 1 ते 1.5 चमचा हळद वापरलेली आहे. हळद झाल्यानंतर मी इथे घेतलेला आहे मसाला. आपण जो घरी वापरतो तोच मसाला इथे ऍड करायचा आहे. रोजच्या जेवणासाठी आपण जो मसाला वापरतो तो मी इथे घेतलेला आहे. इथे 1 चमचा घेतलेला आहे छोटा. आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मी इथं मीठ ऍड केलेलं आहे. आणि थोडंसं आंबटपणासाठी मी इथे लिंबू ऍड करणार आहे. इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. हा लिंबाचा रस मी इथे पिळून घेणार आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं. जास्त काही मसाले लागत नाही फिश फ्राय साठी. या थोड्याच मसाल्यांमध्ये फ्राय खूप छान होते मांदेली. आणि वरती याच्या कोटिंग साठी आपण बाजरीचं पीठ किंवा बेसन वापरणार आहोत, किंवा हे दोन्ही एकत्र करून वापरलं तरी चालेल. मी तुम्हाला हे नंतर दाखवतेच. आता हे सर्व मी मिश्रण लावून ठेवलेलं आहे मांदेलीला. ते मी आता 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देणार आहे. यामध्ये मी परत एकदा सांगते काय काय घेतलं होतं. हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, घरगुती वापरता येणारा मसाला आणि लिंबू पिळून घेतलेला आहे. हे सर्व आता मिश्रण एकत्र करून
आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे आणि नंतरच आपण याला फ्राय करून घेणार आहोत. चला 10 मिनिटांनी भेटूया. हे पहा, इथे मच्छी तयार आहे मॅरिनेट करून. आणि आता इथे मी घेतलेलं आहे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे हे बेसनचं पीठ. आता हे दोन्ही एकत्र करून घ्यायचं. हे असं एकत्र करून झालं की मग यामध्ये एक एक मच्छी घ्यायची आणि असं कोट करून घ्यायचे. हे पहा, ही अशी कोट करून घ्यायची मच्छी. मी इथे सगळ्या मच्छी अशा कोट करून घेते आणि एका साईडला ठेवते आणि मग नंतर आपण हे फ्राय करण्यासाठी घेऊया. हे पहा, हे अशा प्रकारे आपल्याला हे मासे म्हणजे ही मांदेली मच्छी अशी कोट करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. एवढी झालेली आहे करून. आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया. इथे आता तेल गरम करत ठेवूया शॅलो फ्राय साठी. तेल छान गरम झालं की मग आपण यामध्ये मच्छी सोडून घेऊया. खिडकी जवळ आहे ना किचन, त्यामुळे हवा लागते जास्त, त्यामुळे मी खिडकी बंद केलेली आहे. त्याचा तुम्हाला आवाज आला असेल. चला आता तेल तापलंय का पाहू. ती छान तेल तापवून घ्यायचं आणि मगच आपल्याला यामध्ये फिश फ्राय करण्यासाठी सोडायचे आहे. हे पहा, असे सर्वत्र असे एका लाईनीत हे मच्छी ठेवून घ्यायची तेलामध्ये. त्याने काय होतं, मच्छी व्यवस्थित फ्राय देखील होते आणि आपण जेव्हा मच्छी पलटतो तेव्हा देखील जास्त त्रास होत नाही, पटापट पलटली जाते ती. अशी सर्वत्र एकसारखी एका लाईनीत लावून घ्यायची. शक्यतो जास्त जाड मोठ्या मच्छी असतील त्या मधोमध ठेवायच्या आणि लहान असतील त्या अशा कडेला ठेवून द्यायच्या, म्हणजे ते भाजण्यास जास्त सोपं पडतं. आवाज येतोय मच्छीचा. आता ही मच्छी पलटी मारून घेऊया. अशी मधोमध ठेवून द्यायचा तवा असा आणि मस्त दोन्ही बाजूनी
5 ते 7 मिनिटांनी असं मस्त कुरकुरीत छान भाजून घ्यायच्या की झाले आपल्या मांदेली कुरकुरीत फ्राय. मस्त लागतात. असे ट्राय तुम्ही नक्की मांदेली फ्राय एकदा करून बघा. खूप चविष्ट लागते मांदेली देखील खाण्यासाठी. कोणीतरी हा मांदेली खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करा. सुरमई पापलेट तर आपण नेहमीच खात असतो. त्याची चव देखील सगळ्यांना आवडते, पण मला माहिती आहे तुम्ही एकदम मांदेली अशा मी सांगितल्या त्याप्रमाणे करून खाऊन तरी बघा. खूप छान आणि सुंदर लागेल. दोन्ही साईडून छान अशा पलटून घ्यायच्या आणि कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत या मांदेली. हे बघा मस्त असा कुरकुरीत झालेले आहेत या. आता आपण हे काढून घेऊया. आहे की नाही छान आणि मस्त अशी ही रेसिपी. प्रत्येक मासा हा ट्राय करायला हवा, तसाच हा मांदेली देखील तुम्ही ट्राय नक्की करा. खूप आवडेल तुम्हाला. आणि अशाच नवीन आणि छान छान रेसिपींसाठी #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चलो बाय बाय.